आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। माजी खासदार पूनम महाजनांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट। लोकसभा निवडणुकीत पूनम महाजनांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना संधी। आता पूनम महाजनांचं पुनर्वसन होणार का? राजकीय चर्चेला सुरुवात। अजित पवारांनी काल रात्री घेतली अमित शहांची भेट। विधानसभेच्या जागावाटपावर दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण आणि यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। अर्धापूर तालुक्यातील देगावमध्ये 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा। बांगलादेशच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकल्याने राजू शेट्टींचं मोदींना पत्र। कांद्याचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची शेट्टींची मोदींकडे मागणी। मुख्यमंत्री शिंदेंचा परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क। बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या परतीसाठी संपर्क साधला। विद्यार्थ्यांना भारतात लवकर आणण्याची विनंती। अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय। मनसेच्या योगेश शिलेंची अमोल मिटकरींवर टीका। तर माझ्याकडे कंत्राटदारांकडून योगेश शिलेंच्या खंडणी वसुलीचं कॉल रेकॉर्डिंग, अमोल मिटकरींचा आरोप। अमरावतीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ समर्थकांचं राणांविरोधात आंदोलन। रवी राणांनी अपशब्द काढून अडसूळांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप। निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या राज्यसभा जागेवर निवडणूक लढणार। 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी। नांदेडमध्ये अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांच्या समोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजीनंतर अमिता चव्हाण, श्रीजया चव्हाण यांचा गावातून काढता पाय।